नमस्कार. आज आपण बनवत आहे होममेड पनीर. होममेड पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे दूध आणि लिंबू. लिंबू नसेल तर व्हिनेगरचाही वापर करून आपण पनीर बनवू शकतो. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी छान पनीर बनवायचं आहे आज आपण. सगळ्यात आधी आपण दूध तापवून घेणार आहे. दूध उकळलं की मग आपण पुढची प्रोसेस करायची आहे. आपलं दूध आता उकळायला लागलेलं आहे. ह्याला चांगली उकळी फुटू द्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळणार आहे. आता आपण ह्याच्यात एक मोठा लिंबू पिळून हे दूध फाटणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं दूध हे व्यवस्थित फाटलेलं आहे. आता आपण हे दूध एका कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून घेणार आहे. आपण कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून घ्यायचे. आता यातलं पाणी आपण सगळं बांधून हे असं आपण घट्ट पिळून ह्याच्यातलं सगळं पाणी काढायचं. आता लिंबूचा वास जाण्यासाठी ह्याच्यावर आपण थोडं थंड पाणी ओतून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून लिंबूचा सगळा वास निघून जाईल, आंबटपणा राहणार नाही. आपण 6 ते 7 तासासाठी वजनदार अशी वस्तू ठेवून सेट करायला ठेवून द्यायचा. आता ही ह्याच्यावरती वजनदार अशी वस्तू ठेवायची आणि 5 ते 6 तासासाठी आपण ह्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. आपण बघू शकता आपला पनीर 5 ते 6 तासानंतर व्यवस्थित सेट होऊन एकदम असा मऊ असा पनीर तयार झालेला आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हा पनीर बनवलेला आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.